राम राम मंडळी, मी तुमचा लाडका वैभव आज घेऊन आलेलो एक नवीन रेसिपी, ती म्हणजे बांगडा फ्राय, जी खायला खूप भारी लागते आणि सोप्या पद्धतीने कसा बनवतो ते आज आपण पाहूया। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मसाल्यासाठी मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, त्यात अर्धा इंच आलं टाकलेलं आहे, एक मिरची टाकतोय, त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये। हे मसाल्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्हाला मी सांगतोय। मी बारीक खोबरं घेतलंय वाटलेलं, तुम्ही अख्खंही टाकू शकतात। त्यानंतर आपल्याला लाल मसाला टाकायचा आहे, त्यात धनिया पावडर टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, नंतर कश्मीरी लाल मिर्च कलरसाठी टाकलेली मी, त्याच्यानंतर फिश फ्राय मसाला टाकायचा आहे, थोडा चवीपुरतं मीठ टाकायचं। मी अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडंसं जाडसर वाटण करायचं आपल्याला, ते मसाला म्हणजे खायला खूप भारी लागतो तो। आता मी 2 बांगडे घेतलेत, कारण घरात मी एकटाच खातो, त्यामुळं मी 2 बांगडे खूप झाले आपल्यासाठी। आणि तो मसाला चांगल्या प्रकारे बांगड्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला, आतपर्यंत आतमध्ये पण मसाला लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी तळण्यासाठी रवा, त्याच्यानंतर आपलं तांदळाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरमुळे थोडा कडकपणा येतो आणि रव्यामुळे कुरकुरीत लागतात, त्यामुळे थोडं पीठ मिक्स घ्यायचं, तांदळाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ जरी घेतलं तरी इनफ आहे, बट मला हे असं आवडतं त्यामुळं मी हे केले। तव्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, 2 चिमूटभर 2, त्याच्यानंतर आपल्याला त्यात बांगडा टाकून घ्यायचा आहे। बांगडा चांगला फ्राय करायचा आहे, ॲक्च्युली जास्त गिळगिळ पण नाही झाला पाहिजे किंवा जास्त कडक पण नाही राहिला पाहिजे, तो चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि टायमाला त्याला पलटत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून खाली चिटकू नये म्हणून। थोड्या वेळाने तर चेक करत राहायचं आपल्याला। मस्त असा खायला खूप भारी लागतो। बांगडा आपला रेडी झालेला आहे, चला तर मग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि मस्त सर्व करू, त्याला डिझाईन देऊ आपण खाण्यासाठी। लिंबू पिळून खाऊया। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर